नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं अदिती किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. तो जेवण बनवून जर कंटाळा आला असला तर असं झटपट तयार होणारं वरणफळं मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी चविष्ट आणि तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आहे. चला तर रेसिपी सांगते कशी बनवायची. मी इथं 3 वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला. इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता आपण 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घेऊया. तर मस्त आपली डाळ शिजलेली आहे मैत्रिणींनो. तर आता आपण हटून 2 मिनटं डाळीला साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. तर मी ते 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. छान प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ इथे चाळून झालेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेते. अजून छान टेस्ट येण्यासाठी थोडासा ओवा टाकते. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते. वरणफळाची पण आपल्याला छान अशी चव येईल. सर्व मिक्स करून घेतले. आता आपल्याला छान असा उंडा मळून घ्यायचा आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे. इथं उंडा मळून घेतलेला आहे. आता उंडा छान प्रकारे 5-10 मिनटं आपण साईडला भिजायला ठेवूया. तोपर्यंत वरणाला फोडणी देऊया. तर मी तर सर्व साहित्य घेतलेलं आहे वरणासाठी. तर आता आपल्याला हे सर्व साहित्य कट करून घ्यायचं आहे. तर इथे सर्व साहित्य मी कट करून घेतलेलं आहे. कांदा, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो, हिरवी मिरची. तर आता आपल्याला खोबऱ्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर खोबरं मी कट करून घेते. इथं सर्व खोबरं कट करून झालेलं आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते कट केलेलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊयात. छान आपलं आता बनून झालेलं आहे वाटण. आता आपण फोडणी देऊया. याने खूप छान टेस्ट लागते आणि चव तर खतरनाक अशी लागते खायला. तर मी तर वरणामध्ये मीठ टाकून घेते, हटून घेते वरण. आता आपण फोडणी देऊया. मी गॅसवरती भगोणं ठेवलंय. छान प्रकारे आपलं भगोणं गरम झालं की 2 पळ्या तेल टाकून घ्यायचे. वरणफळाने ना तोंडाला इतकी भारी चव येते ना. इथं जिरे पण मोहरी जिरे टाकून घेतले. छान तडतडले की मी कढीपत्ता टाकून घेते. कढीपत्ता छान तडतडला की लसूण टाकून घेते. लसूण छान प्रकारे तळला की तो केलेलं खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया. ते छान तळलं की आपण कट केलेला कांदा टाकून घेऊया. सर्व आता मिक्स करून घेऊया मैत्रिणींनो. अगदी कट केलेला टोमॅटो पण टाकून घेऊया. टोमॅटोला पण मिक्स करून घेऊया. जर कोणाला घरात तब्येत खराब असली ना त्यांना हे असे वरणफळं बनवून द्या. टेस्टी खूप लागतील आणि तुमच्या
जेवणाची तारीफ पण करतील, काय भारी बनवले. तर तळून घेऊया आपण प्लेट झाकून. मस्त तळलेत. आता आपण मसाले टाकून घेऊया लागणारे. आपलं सगळं तळून झालेले कांदा टोमॅटो, बेसिक मसाले घरात जेवढे आहेत तेवढे टाकून घेऊया. मी तर 2 चम्मच लाल तिखट टाकून घेते, 1 चम्मच हळद, धने टेस्ट येण्यासाठी धने पावडर. सर्व मिक्स करून घेऊया. आता आपण छान प्रकारे तेल सुटजोस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा किती मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण ते वरण टाकून घेऊया. जेवढं पातळ घट्ट बनवायचं ते आपल्यानुसार आहे. आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी टाकूया. जेवढं पातळ बनवतात तेवढंच बेस्ट, म्हणजे कसं खायला पण चांगलं लागेल आणि वरण फळे जेव्हा आपण टाकताल तेव्हा पण घट्ट होईल ते. तर मी तर वरण टाकून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. मस्त आपल्या वरणाला उकळी फुटलेली आहे मैत्रिणींनो, बघा. आता आपण इथं वरणफळ करायला घेऊया. आपण चपातीचा उंडा कसा घेतो तशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. अगदी मी दाखवते तशा प्रकारे तुम्ही नक्की बनवता परफेक्ट होईल तुमचे पण वरणफळे. जास्त मेहनत लागत नाही, काय नाही, आणि न येणाऱ्याला पण जमेल वरणफळं. चपाती लाटून झालेली आहे. आता आपण ह्याच्या कापण्या काढून घेऊया. थोडं माझ्याच्याने पीठ पातळ झाले, थोडं सहसा तर घट्ट मळायचं, माझ्याच्याने थोडं पातळ झाले त्याच्यामुळे असं चिटकतं आहे. सर्व आपल्याला आता त्याचे काप पाडून घ्यायचे. सर्व काप काढून झालेले आहेत. प्लेटामध्ये काढून घेऊया. सर्व मी प्लेटामध्ये काढून घेते. अगदी मी दाखवते तशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. तुमच्या घरच्यांना पण अशी रेसिपी आवडेल. हलकं फुलकं कधी आदातून मधातून बनवायला हे बेस्ट ऑप्शन आहे संध्याकाळच्या वेळी जेवणासाठी. तर आता आपल्या वरणामध्ये आपण टाकून घेऊया. गॅस फुलच राहू द्यायचा, कारण का मस्त शिजतील. मी इथं कमी केलाय. सर्व आपल्याला तसेच वरणफळ बनवून घ्यायचे आणि टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. सर्व
सर्व टाकून झालेले आहेत आपले वरणफळं. कोणी चकोल्या पण बोलतो ह्याला, पण आमच्या इकडे तर वरणफळच बोलतो ह्याला. दुसरं पण चपाती मी लाटून घेतलेली आहे. तशा प्रकारेच आपल्याला काप काढून घ्यायचे. सर्व मी टाकून घेतलेत. मस्त आपले शिजत आहेत वरणफळं मैत्रिणींनो. मस्त असे आपले शिजून तयार आहेत मैत्रिणींनो वरणफळं. बघा किती मस्त झालेत. सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी. तर प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. गरमागरम आपले खाण्यासाठी वरणफळं तयार आहेत मैत्रिणींनो. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आदिती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. माझ्या रेसिपीला शेअर करा. आणि अशी रेसिपी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा. परफेक्ट बनेल. चला मग भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.